एवढा वेळ काय लावला? हे काय तुमचीच अरेंजमेंट करायला गेलो होतो ना, आणला ना इम्पोर्टेड माल. होत लवकर. हा घेतो घेतो ना, तुम्ही कशाला त्रास करता. तुझ्या चेहऱ्याला काय झालं? ए एक मिनिट हा. घ्या. हे ना, हे काय नाही, बापाला कळलं मी दारू घ्यायला चाललोय, हाणला मला. मी पण ठरवलं तुमच्यापर्यंत दारू पोचवायची म्हणजे पोचवायचीच. कलाकार माणसं तुम्ही, तुमची काळजी घ्यायलाच हवी नाही का? तुला कसं काय कळलं मी कलाकार आहे ते? तू खरा गुणग्राही रसिक आहेस. तू बरोबर ओळखलंस. मी एक मोठा गायक आहे. ठिकठिकाणून मला गाण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवतात. असं का? कोणत्या कोणत्या गावातून बोलवतात? गावात न कसलं, वेगवेगळ्या शहरांमधनं येतात. काय काय सांगू तुला. मी फार चुजी आहे रे. असं सतत काम करायला नाही आवडत मला. कलाकार माणूस आहे ना, त्यामुळे ना मला बायको सुद्धा अशी हवी आहे जी माझी फायनान्शियल बाजू सांभाळून घेईल. म्हणजे माझ्याकडे जेव्हा काम कमी असेल तेव्हा ती मला पोसेल. बर, पोसेल वरून आठवलं, ह्याच्यात एक बिल आहे. मी दुपारी आज जेवलो आणि दारू प्यायली, तर हे जाऊन शारदाला दे, कारण तिनेच मला इकडे बोलवलंय. आणि सध्या ना माझी जरा कडकी चालू आहे. मी देतो. तू एक साधा वेटर आहेस, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले रे? आत्ता मुद्द्याचं बोललात. काय आहे, इथे येणारी सगळीच माणसं तुमच्यासारखी नसतात ना. काही काही माणसं भरपूर टिप देतात. लई पैसा जमला आपल्याकडे. हा, आता कसं तुम्ही कलाकार, आवडला मला म्हणून देतोय मी. पण एक अट आहे. कोणती? गरीबाला तुमच्या कलेची एक झलक मिळाली पाहिजे. ऐकणार? वा, ऐकणार ना. क्या बात आहे. थांबा. खरं तर ना आधी घसा गरम करायला हवा होता, म्हणजे चांगले सूर लागले असते. करूया, गरम करूया. आधी ऐक. हो हा 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 हो 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 ला